ट्रायंगलचे आपण 2 टॉपिक पहिले बनवले. दोन्ही टॉपिक मध्ये तुम्हाला युजेस सांगले. कोणाचा युजेस सांगला? एक म्हणजे बीपीटीचा, एक म्हणजे अँगल बायसेक्टरचा, एक म्हणजे 3 पॅरलल लाईनचा. तर मित्रांनो, तुम्हाला जॉमेट्री सॉल्व्ह करणे तर अगदी गिव्हनला सगळ्यात जवळचं बनवणे. आता मी प्रॅक्टिस सेट 1.1 तर मी क्वेश्चन लिहिलेले तुम्ही बुक सोबत ठेवा, आणि कारण की मग क्वेश्चन वगैरे लिहायला एवढं जमणार नाही, त्यामुळं थोडं तुम्ही मदत करा तेवढी बुकची. आता इथं मी क्वेश्चन नंबर 3 आहे. तर क्वेश्चन नंबर 3 मध्ये तुम्हाला कोणता शब्द दिसतोय? बायसेक्टर. लाईन पॅरलल जर का असेल, पाठ पाहिजे, लाईन ही साईडला पॅरलल असेल तर कोणता थेरम आणायचा? बीपीटी. जर अँगल असेल, अँगल बायसेक्टर, आणि 3 लाईन पॅरलल असेल, 3 पॅरलल लाईन. मग या क्वेश्चन मध्ये अँगल कसा दिसतोय? बायसेक्ट दिसतोय. याचा अर्थ याला सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला कोणता थेरम वापरणे? अँगल बायसेक्टर थेरम. तर काय ट्रायंगल तयार झाला? काहीची नजर ह्या ट्रायंगल वरती जाते. अरे मोठा ट्रायंगल पहा. सगळ्यात मोठा ट्रायंगल कोणता आहे? एन पी. त्यांनी दिले जातो आपल्याला. एन क्यू इज बायसेक्टर ऑफ अँगल एन. कोणता शब्द येईल? बायसेक्टर. काय वापरशाल? अँगल बायसेक्टर थेरम. मग अँगल बायसेक्टर थेरम तुम्हाला वापरणे तर मी कालच सांगितलं होतं तुम्हाला. डिवाइड साईड. तुमचा कोणता मेन पॉइंट आहे? कोणता अँगल बायसेक्ट होईल? एन. मग ट्रायंगलला किती व्हर्टिक्स आहे? 3. तर एन लाव प्रत्येकाला. एकदा एन एम म्हणा, एकदा एन पी म्हणा. मग तुम्ही एन एम म्हणला तर मग एम कडून पहिला पार्ट कोणता होतो? एम क्यू. दुसरा कोणता होतो? क्यू पी. झाला तुमचा रेशिओ लिहू. आणि रेशिओला सॉल्व्ह करण्यासाठी कोणता मल्टिप्लाय केला जातो? 1 तर एन एम चं माप किती दिले? 5. एन पी चं किती दिले? 6. एम क्यू किती दिले? 2.5. क्यू पी तशाच्या तसा. काय कशा? कोणाच्या क्रॉस नंबर नाहीये, 5 भागेला घ्या. 2.5 इंटू 7 क्यूपी. याला भागा 0.5. कारण काय पॉइंट तिथं 5 ना 25 ला भागलो, 5चा भाग बसतो, पण पॉइंट असल्यामुळं 0.5. त्याचा गुणाकार करा. 5 ना 7 ला गुणा 35 होईल, पण पॉइंट आहे म्हणलं 3.5. झालं तुमचं आन्सर 2 मार्कासाठी. हे आलं पाहिजे. आता क्वेश्चन नंबर 4 तुम्हाला या फिगरवरून प्रूव्ह दॅट करणे. काय प्रूव्ह दॅट करणे? एपी बाय पीबी, ए क्यू बाय क्यू सी. आता जर विचार केला एपी बाय पीबी, ए क्यू बाय क्यू सी म्हणल्यावर ही लाईन याला पॅरलल असते तर बीपीटी आहे. पण तुम्हाला गिव्हन देईल का? द्या ना. नाही. पण त्यांनी गिव्हन काय दिले की हा अँगल याला इक्वल आहे. अरे मग तेच तिचा आन्सर आहे. ट्रायंगल कोणता आहे? एबीसी. या एबीसी मध्ये पहिला अँगल हा उभाला ए पी क्यू, आणि हा ए पी क्यू कोणाला इक्वल उराला? एबीसी ला. किती डिग्री उराला? 60. मग हे 2 अँगल इक्वली म्हणजे ही लाईन आणि ही लाईन पॅरलल आहे, कारण की करस्पॉन्डिंग अँगल आहे. मग पी क्यू कोणला पॅरलल झाली? बीसी ला. लाईन पॅरलल टू द साइड. लाईन पॅरलल टू द साइड म्हणजे बाय युजिंग बीपीटी. मग पहिला कोणी? एपी. दुसरा कोणी? पीबी. इकडं ए क्यू आणि इकडं क्यू सी. झालं थेरम प्रूफ. मग तुम्ही याला लिहिशाल कसं? प्रूव्ह दॅटचे स्टेटमेंट आपण वेगळे तर घेऊच, पण सध्या लक्षात घ्या. फिगर काढायची, गिव्हन लिहायचं, टू प्रूव्ह लिहायचं, आणि प्रूफ लिहायचं. मग तुम्ही म्हणशाल सर हे कसं घेतलं तुम्ही ना? अरे बाबा, ह्यो अँगल आणि अँगल कोणता आहे? करस्पॉन्डिंग. करस्पॉन्डिंग अँगल इक्वल म्हणजे लाईन कशी आहे? पॅरलल. त्याला म्हणत्या करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट. मग आता मला सांगा, ही लाईन याला पॅरलल आली म्हणजे या ट्रायंगल साठी तुम्ही कोणता थेरम यूज करणार? बीपीटी. म्हणून इथं एपी बाय पीबी इक्वल ए क्यू बाय क्यू सी. सॉल्युशन करणंच नव्हतं तिथं. त्यांनी
लाईन पॅरल न देता अँगल दिल होते. ह्यो कुठाना करलो त्यानं. मग आपण तेच अँगल ठरवायला तिथं झालं तिथं सॉल्युशन. आता इथं बघा, इथं ए बी कोणला पॅरल दिले, क्वेश्चन नंबर 5 बरं का. PQ ला पॅरल, PQ कोणला पॅरल दिले, BC ला. किती लाईन पॅरल झाल्या रे? 3. मग 3 पॅरल लाईन, 3 पॅरल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्स. सांगा याचा रेशो काय येईल लेफ्टला. लेफ्टला काय रेशो येईल? AP बाय PD, BQ बाय QC. झाला रेशो. रेशो झाला व्हॅल्यू टॉ. एपीचं माप किती? 15, पीडीचं माप 12, बीक्यूचं माप फेल नाही, QC किती दिले? 14. याला 3 ना भागा, याला 5चा भाग बसेल, याला 4चा. BQ सांगा रे, कोणी भाग्याला त्याच्या क्रॉस नंबरनी, कोणाच्या क्रॉस नंबरनी? 4च्या. कोण उरलं? 5 गुणियाला 14, याला 2 ना भागा, 7चा भाग बसतो, 2चा भाग बसतो. BQ 7 35, 35 भागेला 2 होतं. एवढा भागाकार तुम्हाला येत असं. 2 ना भागले म्हणजे अर्धे करणे, 35 अर्धे 17.5. झाले तिन्ही क्वेश्चन सॉल्व. पहिल्यामध्ये कोणता शब्द होता? बायसेक्ट, अँगल बायसेक्टर थेरम. दुसऱ्यामध्ये ह्यो अँगल कोणता आहे? करस्पॉन्डिंग म्हणल्यावर बीपीटीच. किती लाईन पॅरल दिलं होत्या? 3. लेफ्टचा लेफ्ट, राईटचा राईट. व्हॅल्यू ठेवून कोणता मल्टिप्लाय केला? क्रॉस. एकदम सोपे. तिसरा, 14, 5वा, 6वा, 7वा, 8वा येतो आणि संपली प्रॅक्टिस सेट. 1.2 मध्ये एक क्वेश्चन या. 1.2. अरे एकदम सिंपली युजेस शिका रे. युजेस शिकल्यावर तुम्ही कोणताही क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता ना. तुम्हाला युजेस येणं गरजेचे. तुम्ही युजेस सोडून भलतच काही करून बसून आले. आणि क्वेश्चन मला लिहायला थोडा त्रास येत, तर तुम्ही बुक मध्ये पाहू शकता की हा किती नंबरचा क्वेश्चन आहे, नंबर लिहून दिलेला आहे. आणि तुम्ही खुद सांगा आता पुढचे क्वेश्चन तुम्हाला स्वतः सॉल्व्ह करता यायला पाहिजे की याच्यात मला काय यूज करायचा आहे. सांगा क्वेश्चन किती नंबरचा? किती झाले? 5. 6 नंबरचा, 7 नंबरचा आणि 8 नंबरचा. एक मिनिट बघा रे. 6व्या क्वेश्चन मध्ये गिवन पाहूनच कळायला पाहिजे की काय आम्हाला युजेस लिहिणे. कोणता अँगल बायसेक्ट एन, म्हणजे कोणता थेरम लिहिणार आहे? अँगल बायसेक्टर थेरम. किती लाईन समोर 3 पॅरल लाईन. अरे इथं पुन्हा अँगल कोणता आहे? बायसेक्ट. अरे तुम्हाला सॉल्युशन यायला पाहिजे. आपण तुमच्यासाठी खूप सारे कंटेंट घेऊन येणार आहे शेवटपर्यंत. आपल्याला 2020-21 ची सिरीज म्हणजे 2026 पर्यंत बोर्डला आलेले सगळ्या क्वेश्चनची सिरीज चालू करायची. चॅप्टर वाईज की ट्रायंगल मध्ये 1 ते 4 मार्काचे कोणते क्वेश्चन आतापर्यंत आलेले आहेत ते सगळे मी तुम्हाला सॉल्व्ह करून सांगणार आहे. सगळे. पहिला 1-1 मार्काचे, नंतर 2-2 मार्काचे, 3-3 मार्काचे, 4-4 मार्काचे. त्याचा रिझल्ट हा तुम्हाला पेपरला जाताना कळेल की काय राहील म्हणून. तर बघा आता याच्यात एकदम सोपं आहे. कोणता ट्रायंगल दुसराला? MNP. कोणता अँगल बायसेक्ट आहे? एन. अँगल एन इज काय म्हणशाल? बायसेक्टर किंवा रेबी म्हणा. अँगल बायसेक्ट चलन. बायसेक्ट शब्द आलेला आहे. कोणता थेरम वापरशाल? शॉर्टकट लिहितो, अँगल बायसेक्टर थेरम. कोणता मेन पॉइंट झाला? एन. सांगा मग एन कडून काय काय तयार होईल? एक होईल MM, एक होईल MP. मग MM झाला, MP झाला. इकडचा काय आहे? MQ बाय QP. MN माप किती? 25. NP माप किती? 40. MQ माप 14. हा कोणी तर राहील ना सॉल्व्ह करायला. कसं सॉल्युशन करशाल? क्रॉस. कोणाच्या क्रॉस नंबर नाही रे? कोणाच क्रॉस नाहीये? 25च्या क्रॉसनी. 25 आणा भागेला 40 गुणेला 14. काटछाट करा. 5 ना भागा, 8चा भाग बसल, इथं 5चा बसल. किती उरले? 8 गुणेला 14. मग 8 गुणेला 14 करा. किती होईल? 8 गुणेला 14 नाही येणार. ते 10 समजा त्याला. 140. 140 म्हणून आपण 2 28 वाढवले म्हणजे किती? 112. 112 भागेला 5. भागून घ्या. आन्सर तुमच्या पुढं. भागाकार कशा? 5 1 चा 5, 5 2 चा 10. 5 2 चा 10. किती उरला? 1. परत किती? 22.4. हे झालं तुमचं सायन्स. भागाकार तर करता येत असं तुम्हाला.
इथं किती लाईन पॅरलल दिसत आहे? 3. ए बी कोणला पॅरलल आहे? सीडी ला. सीडी कोणला पॅरलल आहे? EF ला. किती लाईन पॅरलल दिसून आल्या? 3. कोणती प्रॉपर्टी? 3 पॅरलल लाईन आहे देअर ट्रान्सव्हर्सल. पहिला रेशो काय येईल? बीडी बाय टी एफ. एसी बाय सी. बीडीचं माप किती ठेवशाल? 4. याचं माप बीडीचा आर 4, याचं 12 आणि याचं यश. कोणता मल्टिप्लाय करशाल? क्रॉस. याचा आन्सर तुम्ही काढून दाखवा मला. क्रॉस मल्टिप्लाय करून येईल. इथं कोणता अँगल बायसेक्ट होतो? ट्रायंगल कोणता आहे? LMN. कोणता अँगल बायसेक्ट उरला? M इज बायसेक्ट. बायसेक्टर म्हणल्यावर कोणता थेरम? अँगल बायसेक्टर थेरम. मग कोणता पॉइंट अँगल कोणता बायसेक्ट उरला? M कडून लिहून घ्या. L. इकडं LT. इथं TN. ML माप किती आहे? 6. याचं किती आहे? 10. LT आहे का रे? नाही. TN किती आहे? कसं सॉल्युशन करशाल? क्रॉस. याचं जे आन्सर तुम्ही मला काढून सांगा आणि याचंही आन्सर तुम्ही काढून सांगा. 1 पॉइंट तुमचे पहिले 2 क्वेश्चन आपण नाही घेतले, कॉमन आहेत. तिसरा घेतला, चौथा घेतला, 5वा घेतला, 6वा घेतला, 7वा आणि 8वा. चांगली प्रॅक्टिस करा. राहिलेले जे 1-2 क्वेश्चन आहे ते मी घेईन, पण पहिला युजेस लक्षात ठेवा. युजेस कळाले की सगळं कळून जाईल आणि याची टीपीटी तुम्हाला भेटून जाईल की कशा क्वेश्चनचे काय सॉल्युशन कसे बोर्डमध्ये लिहावं लागतात. ठीक आहे, चांगला अभ्यास करा. आणि पुढचा जो आपण आहे थेरम, अपोलोनियस थेरम अत्यंत महत्वाचा घटक आहे. 3 मार्काचा क्वेश्चन येतो तो. आणि ही सिरीज कोणीच मिस करू नका. 2020-21 पासून 2026 पर्यंत आपण चॅप्टर वाईज जो चॅप्टरचं पूर्ण डिस्कशन झालं त्याचे पूर्ण क्वेश्चन घेणार आतापासून. आता लिनियर संपत आला तुमचा, की लिनियरचे पूर्ण 2020-21 पासून 2026 पर्यंत पूर्ण व्हिडिओ घेणार आहे. ठीक आहे, तर असंच अभ्यास करा थोडा, तुम्हाला चांगली मार्क येतील. ठीक आहे, थँक्यू.